अरे थांबा ना जरा, ऐका ना. झाला ताई, तेच सांगतोय त्यांना. आता रोहित इथं दिसतोय, एकच दिसतोय आज, तर कोणी दिसतच नाही. बापूसाहेब आहेत. त्या वेळच्या भाषणामध्ये दादांनी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते. खाली मान घालून ऐकत होतो. ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते, मी आपलं करत होतो. पण यावेळी मात्र तुकोबांना थोडस दादांनी दूर केलेलं आहे. मी जयंतराव, तुम्हाला आवडतात म्हणून संत तुकारामांचा तुम्ही सारखा उल्लेख केला. मी दोनच ओळी ऐकवतो. ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा, ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा, असं संत तुकारामांचे विचार आहेत ते. पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे. जयंतराव, आपण भाषणामध्ये बरंच काही सांगितलं. संत तुकारामाचे अभंग घेतले नाहीत, एकनाथरावांना, त्याच्यामध्ये आम्ही संत तुकाराम महाराजांना विसरलो नाही, एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी विसरलो नाही, एकनाथराव शिंदेंना पण आम्ही विसरलेलो नाहीये. गुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. मागच्या काळात 5 वर्षात हे समोरचे पण मंत्री होते, इकडचे पण मंत्री होते. त्यांचा 2.5 वर्ष काळ होता, इकडच्यांचा 2.5 वर्ष काळ होता. त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही. आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय, तो तुमचा भाग आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जी वचनं आपण महाराष्ट्राला दिली त्यातलं एकही आश्वासन अध्यक्ष महोदय पूर्ण झालं नाही. जिसे निभा ना सकू ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकू ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकू मैं बातें अपने ताकत से ज्यादा नहीं करता, मैं बातें अपने ताकत से ज्यादा. त्याच्यामध्ये अवकात होतं, पण अवकात शब्द मलाच बरोबर वाटला नाही. त्याच्यामध्ये तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता. जयंतराव, माननीय अजितदादांनी आणखीन एक मोठा विक्रम केलेला आहे. मला जेवढं माहिती आहे तेवढं बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा महसुली तुटीचा अर्थसंकल्प कुणी सादर केला नव्हता. हे हो का, त्यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही कार्य म्हणता येतं, परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो. नको बाबा, राज्याची जनता बघत असते. 45,891 कोटीची महसुली तूट दादांनी सभागृहासमोर मांडलेली आहे. मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 1% आत ठेवलेलं आहे. तुम्ही जर टक्केवारीचं बघितलं तर जयंतराव, तुम्ही हसू नका. तुम्ही हे हसण्याचे दिवस नाही, हे समजून घेण्याचे दिवस आहेत. मी आता 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज जर असेल तर आपण आता आपलं आर्ग्युमेंट काय आहे? आम्ही फक्त 18-19%वरच पोहोचले, 25%वर पोहोचलो तरी चालतं. मला मान्य आहे, चालतं. अध्यक्ष महोदय, आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही. ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं. तसं काही जण सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात. पण त्याने मग प्रायोरिटी सेक्टर परिणाम त्याच्यावर होतो. गोरगरिबांना जे निधी मिळण्याची आवश्यकता असते, मदत मिळण्याची आवश्यकता असते, ते सगळे सेक्टर मध्ये कपात होते. की जयंतराव ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस राज्याचं स्थूल उत्पन्न 8.5 लाख कोटी होतं आणि कर्ज होतं 1,81,000 कोटी. आता ते उत्पन्न 832, 845, 848 6 पटीनं त्या ठिकाणी वाढलंय. 6 पटीनं म्हणजे ते झालं 49,39,000 कोटी. म्हणजे जयंतराव, ते समजा 18,18,95, 18,18,800 म्हणजे 10,80,000 कोटी कर्ज काढलं पाहिजे. तिथं आम्ही फक्त 9 लाख कोटी काढले. म्हणजे तुमच्यापेक्षाही चांगलं आहे हो का? नाही ते देतो, तुम्हालाही देतो, हेही देतो आणि बाकीचंही बोलतो. अध्यक्ष, आज महाराष्ट्रात परिस्थिती काय? कॉन्ट्रॅक्टर बोर्ड लावायला लागलेत की आम्हाला जेवढे पैसे आले तेवढे आम्ही काम केलेलं आहे, पुढचे पैसे आले तर आम्ही पुढचं काम करू. अशी महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टरांची सरकारबद्दल गैरविश्वास निर्माण झालेला आहे. काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे. आता धन्य त्यांचं. काय म्हणजे काही कळतं का नाही काही मला त्यांना
अहो टेंडर 10 पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असं असताना 10 पट दिलंय, आम्ही त्याची चौकशी करू ना. परंतु उगीच काहीतरी कसं काय बरळतात म्हणणार नाही पण बोलतात. आपण आपल्या लाडक्या बहिणींना मत हे 1500 रुपये देणार आहोत, दिले पाहिजे, देताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणणार नाही की आता ते 2100 रुपये लगेच तुम्ही द्या, कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर, अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता 2100 रुपये देऊ शकाल अशी. तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा. काही जण म्हणले चुनावी जुमला आहे. अहो चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे 1500 रुपयावर भागले तर 1500 रुपये सगळ्यांना द्या. माझी कळकळीची विनंती आहे, एकाही महिलेचं नाव कमी करू नका. अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे. आता ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला. स्लॅबचं घर आहे, एअर कंडिशन घर आहे, टीव्हीचं आहे का, 2 चाकी आहे का 4 चाकी आहे, हे आता चौकशी करणं बरोबर नाही. त्यांनी मतदान केलं, निवडून दिले, तुम्ही सगळे निवडून आला. कष्टी डुबी लेकिन पाणी कम था असंही काहींनी सांगितलं. आता तिकडचं पाणी कमीच व्हायला लागलेलं आहे, त्याला मी काय करू? त्याचा विचार तुम्हीच लोकांनी केला पाहिजे. आम्ही चुकून निवडून आलो, पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला. त्यामुळे तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं. कमजोरिया मत खोज मुझमें मेरे दोस्त, कमजोरियां मत खोज मुझमें मेरे दोस्त, एक तू भी शामिल है मेरी कमजोरियों में, ये भी याद रखना. दादा माझे पैसे कट करू नका हा. कारण प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की कट लागेल, आणि कट लागेल अशी धास्ती असल्यामुळं अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री. तमन्ना सच है तो रास्ते निकल आते हैं, तमन्ना सच है तो रास्ते निकल आते हैं, तमन्ना झूठ है तो बहाने निकल आते हैं, तमन्ना झूठ है तो बहाने निकल आते. आणि 45,000 कोटी रुपये म्हणजे फार आहे. पूर्वी 4,000-5,000 कोटीचं डिफिसिट असायचं. 45,000 कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही. तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही. मला एक कळत नाही, ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते, मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का? नाही, मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे. मी याच्यात फार जुना खेळाडू आहे, तुम्ही काळजी करू नका. ऐकल्याशिवाय दुनियेच्या झाली जरी बदनामी, हे काय कमी मजेसाठी मी तुम्हा आवडलो आहे. आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असतं हे यांना कळत नाही का? जयंतराव, तुम्ही अर्थमंत्री होता म्हणून तुमचं नाव घेतोय. तुमच्या काळात 14.43 व्याज प्रदान महसुलीच्या जमिनीची टक्केवारी होती, परत करायची 14%. आता आमच्या काळामध्ये 25-26ला ती आली आहे 11.5%. म्हणजे तिथं देखील म्हणजे आपलं महसुली जमा पण आपली त्या मानाने चांगली वाढलेली आहे. 5,60,967 कोटीची. की आपण कुठं बोलतोय, काय बोलतोय, ह्या सभागृहाची परंपरा काय याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता. काय आपण बोलतोय, उचलली जीभ लावली टाळ्याला, ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय? 20 टाळकी असताना, 15 टाळकी असताना, 10 टाळकी असताना नाही. मग एक मिनिट, एक तसा नाही. तुम्ही पण बोलत असताना काही जण का बोलले? मी मगाशी पण म्हणालो होतो, मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो. पहिल्यांदा तुम्ही नव्हता, परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही. मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं. मुख्य आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहिती आहे, 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडताना दिसत असतात. विरोधक अनेकदा सत्ताधारी पक्षावर जिव्हारी लागणारी टीका करतात. असंच काहीसं विधानसभेच्या आजच्या या 3ऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी घडल्याचं पाहायला मिळालं.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अर्थसंकल्पावरून जहरी टीका केली होती। त्यांच्या या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी जयंतराव स्वतः अर्थमंत्री राहिले असून त्यांच्याकडून अशा शब्दांची अपेक्षा नव्हती अशी खंत व्यक्त केली आहे। राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांच्या नावे नवा विक्रम झाला। त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळातील 11वा अर्थसंकल्प मांडला। यावरून अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा रंगली होती। यावेळी जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली। अजितदादांनी तब्बल 46,000 कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडल्याचे सांगत हाही एक विक्रमच असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं। 46,000 कोटी रुपयांच्या या तुटीच्या अर्थसंकल्पामुळे आपल्या मंत्रालयाच्या बजेटला कट लागणार असं प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती आहे असंही जयंत पाटील म्हणाले होते। त्यामुळे अर्थमंत्र्यांकडे येतानाच मंत्री दादा माझे पैसे कट करू नका असं सांगत आहेत। आता मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना अजित पवार यांना शरण गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही। मंत्रिमंडळातील तुम्ही सर्व मंत्री शरण गेला तरच तुमच्या खात्याला कपात लागणार नाही। मी या खेळातील फार जुना खेळाडू आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी विधानसभेत अजित पवार यांच्यावर टीका केली होती। त्यावर बोलत असताना अजित पवार यांनी आज खंत व्यक्त केली। मी तुम्हा आवडलो आहे असं म्हणत अजित पवारांनी जयंत पाटलांना उत्तर दिलं। काही लोकांसाठी हा अर्थसंकल्प नवा असून त्यावर संतुलित तर काहींनी टोकाची टीका केली आहे असं अजित पवार म्हणाले। जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुक करताना टीकेची झालर घालतात। हा त्यांचा स्वभाव आहे, पण त्यांनी सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य केलं। त्यामुळे मला एक कळत नाही की इतक्या वेळेला ते अर्थमंत्री होते पण त्यावेळेला अर्थमंत्र्यांना दुसरे मंत्री शरण जायचे का? त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या शब्दांचा उल्लेख होणं अपेक्षित नव्हतं अशी खंत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।